ठिकाणी पत्र्याची पेटी, त्यानंतर प्लॅस्टिकची चटई, धान्य साठवण्याची कोटी 25 किलो क्षमतेची, त्यानंतर जे आहे ते दुसरी धान्य साठवण्याची कोटी 22 किलोची, त्यानंतर बेडशीट, चादर, ब्लँकेट, साखर ठेवण्याचा डबा, अशा अनेक वस्तू या ठिकाणी भेटणार आहेत। नमस्कार मित्रांनो, वायएम राईट हे युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, बांधकाम कामगारांसाठी खुशखबर आहे। आता बांधकाम कामगारांना गृहोपयोगी संच तसेच एडिशनल किट ही भेटणार आहे। त्या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, शासन निर्णय आलेला आहे, GR आलेला आहे। तो GR किती तारखेचा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। शासन निर्णय किती तारखेचा आहे ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। या ठिकाणी पाहून घ्या। दिनांक 18 जुलै दिनांक 18 जून 2025 चा हा शासन निर्णय आहे। त्यामध्ये काय माहिती दिली या ठिकाणी पाहू शकता तुम्ही की महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत जे काही नोंदणीकृत बांधकाम कामगार आहेत, नोंदणीत पात्र बांधकाम कामगारांना अत्यावश्यक संच म्हणजेच एडिशनल किट पुरवण्याच्या सुधारित योजनेच्या शासन मान्यता देण्याबाबत या ठिकाणी दिलेले आहे। जे जे काय आपलं पहिलं अत्यावश्यक संच होता त्यामध्ये आता काहीतरी सुधारणा केली आहे आणि सुधारणा करून त्यामध्ये काही वस्तू चेंज करून काही बदल करून या ठिकाणी नवीन या ठिकाणी शासन निर्णय जाहीर केलेला आहे आणि नवीन अत्यावश्यक संच म्हणजेच एडिशनल किट ही जाहीर केलेली आहे। तर ह्यामध्ये तुम्हाला कोणकोणत्या वस्तू भेटणार आहेत संपूर्ण माहिती देणार आहे। त्यापूर्वी चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, साईडला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, कारण की अशाच बांधकाम कामगारांच्या नवनवीन व्हिडिओची माहिती आपल्या चॅनलवरती तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळते। तर चला मित्रांनो, उशीर न करता व्हिडिओला सुरू करूया। आणखीन पण तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले असेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा, म्हणजे इथून पुढे तुम्हाला जे आहे ते संपूर्ण व्हिडिओ पाहायला मिळणार आहे। मित्रांनो, व्हिडिओ संपूर्ण बघा आणि तुम्हाला हे भांडे हे एडिशनल किट जे आहे तुम्हाला कशा पद्धतीने तुम्हाला घेता येईल, त्याचा लाभ कसा घेता येईल हे संपूर्ण तुम्हाला मी शेवटला सांगणार आहे। परंतु कोणकोणते भांडे आहेत, कोणकोणते वस्तू आहेत हे तुम्ही अगोदर या ठिकाणी व्हिडिओमध्ये पहा आणि शेवटला तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे, काय करायचं आहे, कुठे करायचं आहे हे संपूर्ण स्टेप बाय स्टेप तुम्हाला माहिती शेवटला देणारच आहे। त्या अगोदर तुम्ही जे संपूर्ण व्हिडिओ पाहत चला आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा। तर या ठिकाणी पहा मित्रांनो, संपूर्ण माहिती सांगतो, व्हिडिओ संपूर्ण पाहत चला। तर या ठिकाणी काय दिलेलं आहे की राज्यातील इमारत व इतर बांधकाम कामगार क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कामगारांची मंडळामार्फत नोंदणी करण्यात येत असून त्यांना मंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनेचे लाभ दिले जातात। त्यास अनुसरून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत राज्यातील नोंदणीत सक्रिय जीवित बांधकाम कामगारांकरिता अत्यावश्यक संच म्हणजे एडिशनल किट पुरवणे या योजनेसंदर्भातील क्रमांक 5 येथील शासन निर्णय मान्यता देण्यात आली होती। त्यानंतर मंडळांतर्गत बांधकाम कामगारांकरिता अत्यावश्यक संच वाटपाकरिता ही यापूर्वी सुरू असलेली योजना शासनाच्या संदर्भातील क्रमांक 6 च्या पत्रान्वये संपुष्टात आली आहे। त्यानंतर मंडळांतर्गत नोंदीत सक्रिय जीवित बांधकाम कामगारांना वितरित करावयाच्या सुधारित अत्यावश्यक संच योजना सुरू करण्यास मंडळाच्या दिनांक 26/3/2025 रोजीच्या बैठकीत ठराव परिकृत करण्यात आला आहे। तर या ठिकाणी पहा मित्रांनो, जे काही नोंदणीकृत बांधकाम कामगार आहेत त्यांना जी पहिली योजना सुरू होती जी अति आवश्यक संचाची, ती ह्यापूर्वी सुरू असलेली योजना संदर्भाधीन क्रमांक 6 च्या संपुष्टात आली आहे। त्यानंतर मंडळांतर्गत नोंदीत सक्रिय जीवित बांधकाम कामगारांकरिता वितरित करावयाच्या सुधारित अत्यावश्यक संच योजना सुरू करण्यास मंडळाच्या दिनांक 26/3/2025 रोजीच्या बैठकीत ठराव पारित करण्यात आला आहे। तसेच महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाअंतर्गत जे काही नोंदणीकृत बांधकाम कामगार आहेत या ठिकाणी पहा, नोंदणीकृत बांधकाम कामगारांकरिता सुधारित अत्यावश्यक संच म्हणजे एडिशनल किट वाटपाकरिता तांत्रिक समिती गठीत करण्याबाबत संदर्भ क्रमांक 8 येथील पत्रान्वये शासनास प्रस्ताव सादर केला होता। तर त्याच अनुसरून शासनाचा संदर्भ क्रमांक 9 च्या पत्रान्वये मंडळाकडील नोंदणीकृत बांधकाम कामगारांकरिता अत्यावश्यक संच म्हणजेच एडिशनल किट वाटपाकरिता सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली आहे। या ठिकाणी पहा, या ठिकाणी समिती गठीत केलेली आहे आणि जे काही नोंदणीकृत बांधकाम कामगार आहेत अशा बांधकाम कामगारांना या ठिकाणी जे आहे ते संपूर्ण लाभ दिला जाणार आहे। तर या ठिकाणी आपण प्रस्ताव बघितलेला आहे, परंतु आता शासन निर्णय काय आहे संपूर्ण पहा। तर शासन निर्णयामध्ये अशी संपूर्ण माहिती दिली आहे। या ठिकाणी शासन निर्णय दिला आहे तर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडील नोंदीत सक्रिय जीवित बांधकाम कामगारांना अत्यावश्यक संच
एडिशनल किट पुरवणे या सुधारित योजनेस खालील अटीच्या अधीन राहून प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे। या ठिकाणी मित्रांनो, या ठिकाणी पहा, जे मेन मुद्दा आहे ते या ठिकाणी आहे। मेन मुद्दा म्हणजे काय की जे योजना आहे त्या योजनेच्या अटी आणि शर्ती काय आहेत ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत। ते या ठिकाणी पहा, अटी आणि शर्ती काय आहेत ते या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे। ह्या पॉईंट तुम्ही लक्षात घ्या, म्हणजे तुम्हाला संपूर्ण ह्या योजनेचा लाभ कसा घ्यायचा आहे हे तुमच्या लक्षात अगदी थोड्याच वेळात येईल। ते या ठिकाणी पहा, योजनेच्या अटी आणि शर्ती या ठिकाणी दिलेल्या आहेत। तर नंबर 1 काय आहे की मंडळाकडील नोंदीत सक्रिय जीवित बांधकाम कामगार या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र राहतील। काय दिलेलं आहे की मंडळाकडील नोंदीत जे काही नोंदणीकृत आहेत अशा सक्रिय जे जीवित बांधकाम कामगार आहेत असे बांधकाम कामगार या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र राहतील। या पात्रधारक कामगारांनी विहित नमुन्यातील मागणी अर्ज प्रभारी कामगार उपायुक्त, त्यानंतर सहाय्यक कामगार आयुक्त, सहकारी कामगार अधिकारी, जिल्हा कामगार सुविधा केंद्र सर्व यांच्याकडे भरून दिलेल्यानंतर अत्यावश्यक संच म्हणजे एडिशनल किट पुरवण्यात यावे। तर आपल्याला काय करायचं आहे की जो अर्ज आहे तो अर्ज तुम्हाला आपल्या मी शेवटला सांगेन की टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला भेटून जाईल। तो अर्ज आहे तो विहित नमुन्यातील अर्ज, मागणी अर्ज प्रभारी कामगार आयुक्त, सहाय्यक कामगार आयुक्त, सरकारी कामगार जिल्हाधिकारी, जिल्हा कामगार अधिकारी, जिल्हा कामगार सुविधा केंद्र सर्व यांच्याकडे भरून दिल्यानंतर त्यांना अत्यावश्यक संच म्हणजे एडिशनल किट पुरवण्यात येणार आहे। आणि त्यानंतर पहा की मंडळाअंतर्गत पात्र बांधकाम कामगारांना पुरवायच्या अत्यावश्यक संच एडिशनल किट मध्ये खालील वस्तूंचा समावेश असणार आहे। तर या ठिकाणी पहा मित्रांनो, तुम्हाला जो अत्यावश्यक संच भेटणार आहे म्हणजे एडिशनल किट, त्यामध्ये तुम्हाला कोणकोणत्या वस्तू या ठिकाणी भेटणार आहेत। नवीन या ठिकाणी शासन निर्णय सांगितलेला आहे की नवीन शासन निर्णयाच्या नियमाने तुम्हाला या ठिकाणी कोणकोणत्या वस्तू भेटणार आहेत। मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला जे आहे ते संपूर्ण माहिती देणार आहे। तुम्हाला पहिल्यांदा जे आहे ते या ठिकाणी तुम्ही क्लिअरली पाहू शकतात। तुम्हाला स्टार्टला जी भेटत आहे वस्तू ती आहे पत्र्याची पेटी, त्यानंतर 2 नंबर आहे प्लास्टिकची चटई, 3 नंबर आहे धान्य साठवणं कोटी 25 किलोची। या ठिकाणी पहा, जी धान्य साठवण्याची कोटी आहे ती 25 किलो क्षमतेची असणार आहे, या ठिकाणी दिलेलं आहे। तुम्ही क्लिअरली पहा 25 किलो क्षमतेची असणार आहे। त्यानंतर जे आहे ते या ठिकाणी पहा की दुसरी जी आहे ती धान्य साठवण्याची कोटी दिलेली आहे। धान्य साठवण्याची कोटी 22 किलो क्षमतेची। वरच्या साईडला या ठिकाणी पहा, पहिली धान्य साठवण्याची कोटी आहे ती 25 किलोची आहे आणि या ठिकाणी दिलेली आहे ती 22 किलोची आहे। त्यानंतर पहा बेडशीट आहे, त्यानंतर बेडशीट नंतर चादर आहे, ब्लँकेट आहे, साखर ठेवण्यासाठी डब्बा आहे, साखर ठेवण्याचा डबा जो आहे तो 1 किलोचा आहे। त्यानंतर चहा पावडर ठेवण्यासाठी डब्बा आहे, या ठिकाणी पाहू शकतात। त्यानंतर प्युरिफायर 18 लिटरचा असणार आहे आणि जे आहे ते वॉटर प्युरिफायर जे आहे ते 18 लिटरचं असणार आहे। त्यानंतर चहा पावडर ठेवण्यासाठी डब्बा 500 ग्रॅमचा असणार आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला संपूर्ण जे आहे ते जे नवीन अत्यावश्यक संच आहे म्हणजे एडिशनल किट म्हणून आपण त्याला त्या वस्तू तुम्हाला यामध्ये भेटणार आहेत। मित्रांनो, तुम्हाला त्याचा अर्ज कसा करायचा आहे, काय करायचं संपूर्ण माहिती देणारच आहे। या ठिकाणी पहा, तुम्ही जर चॅनलला आणखी सबस्क्राईब केले असेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा। मित्रांनो, ह्याचा संपूर्ण फॉर्म तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या खाली तुम्ही आता पाहतात ह्या व्हिडिओच्या खाली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे। त्या आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा आणि त्या ठिकाणी तुम्ही मला या ठिकाणी जे आहे ते टेलिग्राम चॅनल एक आहे, टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हायचं आहे आणि टेलिग्राम ग्रुपला पण जॉईन व्हा आणि त्या ठिकाणी आम्हाला जे आहे ते जे अत्यावश्यकचा फॉर्म आहे असं तुम्ही त्या ठिकाणी कमेंट करू शकता ज्यांना पाहिजे त्यांना, किंवा तुम्हाला अनेक दुसऱ्या वेगवेगळ्या माहिती पाहिजे असतील तर त्या ठिकाणी तुम्ही कमेंट करू शकतात आणि भरपूर अशा त्या ठिकाणी रोजची रोज तुम्हाला माहिती भेटत असते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आणि टेलिग्राम ग्रुपवरती तुम्ही ते जॉईन करून घेऊ शकता। या ठिकाणी पहा आणखीन माहिती भरपूर आहे व्हिडिओ मधली, तुम्ही संपूर्ण व्हिडिओ कंटिन्यू करीत राहा। या ठिकाणी पहा, मंडळाअंतर्गत नोंदणीत सक्रिय जीवित बांधकाम कामगारांना अत्यावश्यक संच एडिशनल किट पुरवण्याबाबत ई निविदा पद्धतीने प्रक्रिया राबविण्यास शासन मान्यता प्रदान करण्यात येत आहे। त्याकरिताच्या ई निविदा प्रक्रियेअंती नोंदणीकृत नामांकित अनुभवी संस्थेच्या निवडीबाबतचा प्रस्ताव मंडळाने शासनास सादर करावा। तसेच या संपूर्ण प्रक्रियेकरिता उद्योग ऊर्जा व कामगार विभागाच्या दिनांक 1/12/2016 रोजीचा शासन निर्णय त्यामध्ये वेळोवेळी केलेल्या सुधारणेमधील
तरतुदीचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे अशा प्रकारे जी आहे ती संपूर्ण माहिती असणार आहे। या ठिकाणी पाहू शकतात जे आहे तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे। तर जे बांधकाम कामगार आहेत त्यांना नवीन पद्धतीचा जो आहे ते एडिशनल किट म्हणजे अत्यावश्यक भेटणार आहे। तर मित्रांनो याचा संपूर्ण जे अर्ज कसा करायचा आहे, यामध्ये अर्ज कसा करायचा आहे, अर्जामध्ये काय काय लिहायचं आहे, अर्ज तुम्हाला या ठिकाणी PDF पुढे भेटले, संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल। आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन दिलेलं आहे। सर्वांनी आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून ठेवा। मला लवकरच आपली PDF जी आहे ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती बघायला मिळेल। तुम्ही तिथून ते डाउनलोड करून सर्वात अगोदर या ठिकाणी ह्या सर्व जो लाभ भेटणार आहे तुम्हाला अतिआवश्यक संचाचा तुम्हाला सर्वात अगोदर जे आहे ते लाभ भेटेल। तुम्हाला सर्वात अगोदर त्या ठिकाणी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती PDF उपलब्ध करून भेटेल आणि त्या ठिकाणी तुम्ही सर्वात अगोदर तुम्हाला या ठिकाणी सूचित करण्यात येईल की आपल्याला या ठिकाणी अतिआवश्यक संचाचा लाभ कधी घ्यायचा आहे काय घ्यायचा आहे। आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन करून ठेवा। आपल्या या ठिकाणी YouTube चॅनलला पण सबस्क्राईब केले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे इथून पुढे पण जे नवनवीन बांधकाम कामगाराच्या नवनवीन योजना आहेत त्या आपण पाहत राहणार आहोत। मित्रांनो तुम्हाला थोडीफार माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूयात अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र।